आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञानात स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे वैदिक ज्ञानातून भीतीवर कशी मात करावी. हो, आणि हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. नक्कीच. म्हणजे कल्पना करा, एखादी व्यक्ती स्वतःच्या भविष्याचं अगदी अचूक प्लॅनिंग करत आहे. हं, तिला वाटतंय की ती खूप जबाबदार आहे आणि आयुष्यात पुढे काय होणार आहे यावर तिचं पूर्ण नियंत्रण आहे. हं, पण वैदिक शहाणपण आपल्याला एक वेगळाच आरसा दाखवतं. अगदी खरं आहे. ते सांगतं की हे सततचं प्लॅनिंग हा अतिविचार अनेकदा जबाबदारी नसून आत लपलेली एक खोल भीती असते. हं, साधारणपणे जेव्हा भीती हा शब्द आपण ऐकतो तेव्हा एखादं मोठं संकट, अचानक आलेलं वादळ किंवा भयानक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. हो ना, म्हणजे आपल्याला वाटतं भीती म्हणजे काहीतरी खूप मोठं आणि नाट्यमय असेल. बरोबर. पण भीती नेहमीच एवढ्या स्पष्ट स्वरूपात येत नाही. अनेकदा ती अतिशय शांत काळजीच्या रूपात येते. कधी तो संकोच असतो, कधी असुरक्षितता असते, तर कधी सतत काहीतरी वाईट घडेल या जाणीवेच्या रूपात ती मनात घर करून असते. अगदी तसंच. आणि ही शांत भीतीच मानवी जीवनातील सर्वात खोल संघर्षांपैकी एक आहे. ती आतून पोखरते, निर्णय घेण्याची क्षमता गोठवून टाकते आणि वर्तमानातील शांतता पूर्णपणे हिरावून घेते. हो, आणि आजच्या वेगवान जगात तर ही भीती जवळजवळ प्रत्येकाचाच एक सततचा सोबती बनली आहे. नक्कीच. पैशांची भीती, नात्यांची भीती, आरोग्याची काळजी किंवा म्हातारपणाची चिंता. भीतीचं बाह्य स्वरूप काळानुसार बदलत असेल, पण आतला अनुभव तोच राहतो. मन धोक्याची कल्पना करू लागतं आणि आपली आंतरिक शांती हरवून जाते. आणि म्हणूनच हा विषय मुळापासून समजून घेणं इतकं महत्वाचं आहे. वैदिक ज्ञान आपल्याला हे शिकवतं की नुसतं शूर व्हा किंवा घाबरू नका असे वरवरचे सल्ले देऊन भीती जात नाही. नाही जात, कारण ती केवळ एक तात्पुरती भावना नाहीये. अगदी बरोबर. ती अज्ञानातून आलेली एक स्थिती आहे. जोपर्यंत माणूस त्या गोष्टींशी स्वतःला घट्ट बांधून ठेवतो ज्या सहज नष्ट होऊ शकतात, तोपर्यंत भीती राहणारच. अज्ञानाचा नाश झाल्यावरच ती खऱ्या अर्थाने विरघळते. ठीक आहे, चला हे सविस्तर समजून घेऊया, कारण भीतीवर मात करण्यापूर्वी ती कोणकोणत्या छुप्या मार्गांनी आयुष्यात शिरते हे ओळखणं खूप आवश्यक आहे. हो, कारण भीती ओळखायला कठीण असते. ती अनेकदा वास्तववादी असण्याचा किंवा जबाबदार असण्याचा मुखवटा घालते. म्हणजे जसं मगाशी आपण म्हणालो, सततचं नियोजन करणं. अगदी तेच. माणसाला असं वाटतं की तो फक्त भविष्याची तयारी करत आहे, पण प्रत्यक्षात ती अनेकदा भविष्याबद्दलची भीती असते. प्रत्येक निर्णयावर अतिविचार करणं किंवा सतत इतरांकडून खात्री करून घेण्याची गरज वाटणं, हे सर्व भीतीचेच प्रकार आहेत. आपण ज्याला काळजी म्हणतो ती आतून कधी ओझं बनून जाते हे आपल्यालाच समजत नाही. हो, आणि शरीराच्या पातळीवर पाहिलं तर स्नायू ताठरतात, श्वास उथळ होतो आणि मन सतत संभाव्य नुकसानीची तयारी करत राहतं. हे ऐकताना मला एक साधर्म्य आठवते. हे एखाद्या गाडी चालवणाऱ्या व्यक्तीसारखं आहे, जी समोरच्या रस्त्याकडे न पाहता फक्त क्षितिजाकडे टकलावून पाहत आहे. बरोबर. तिला वाटतं की ती पुढचा धोका आधीच ओळखण्याचा प्रयत्न करत आहे, पण समोरच्या रस्त्याकडे लक्ष नसल्यामुळे ती प्रत्यक्षात अधिक असुरक्षित आणि घाबरलेली असते. खूप छान उदाहरण आहे हे. पण मग इथे मला एक प्रश्न विचारावासा वाटतो. आपण ज्याला पूर्वनियोजन म्हणतो, ती केवळ आपल्या आतील असुरक्षितता लपवण्याची आणि भविष्यावर नियंत्रण मिळवण्याची एक पद्धत आहे का? कारण प्लॅनिंग करणं मुळात वाईट कसं असू शकतं? येथे सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की मानवी मन अशा गोष्टींवर नियंत्रण मिळवू पाहतं ज्या पूर्णपणे नियंत्रणात आणणं शक्यच नसतं. म्हणजे अज्ञातावर नियंत्रण. बरोबर. नियोजन करणं चुकीचं नाही, पण जेव्हा त्या नियोजनामागे भविष्याची पूर्ण खात्री मिळवण्याचा अट्टहास असतो तेव्हा अडचण निर्माण होते. मनाला हमी हवी असते. त्याला गॅरंटी हवी असते की पुढे काय होणार आहे. अगदी. एखादं पाऊल उचलण्यापूर्वीच त्याला सुरक्षितेची पूर्ण गॅरंटी हवी असते. पण जीवनाचा स्वभाव तसा नाहीये. भविष्य हे काळाच्या ओघात, कर्माच्या आधारे आणि एका अज्ञाताच्या रूपात उलगडत असतं. जेव्हा मन हे अज्ञान स्वीकारण्यास नकार देतं तेव्हा भीती वाढते. मग ते सतत विचारांच्या चक्रात अडकून भविष्याचं व्यवस्थापन करू पाहतं. पण या अतिविचाराने नियंत्रण मिळत नाही, तर फक्त मानसिक थकवा येतो. थांबा. जर भविष्यावर नियंत्रण ठेवणं शक्यच नाही, तर मग माणसाने नक्की करायचं काय? हात बांधून बसायचं का? नाही, अजिबात नाही. कारण शरणगती असा शब्द अनेकदा आध्यात्मिक चर्चांमध्ये येतो आणि तो ऐकायला थोडा निष्क्रियतेचा किंवा एक प्रकारे हार मानल्यासारखा वाटतो. वैदिक परंपरा यावर काही स्पष्टीकरण देते. हां, एक अतिशय महत्वाचा गैरसमज आहे.
वैदिक परंपरेत शरणगती हा मार्ग सांगितला आहे, पण त्याचा अर्थ निष्क्रियता किंवा हात बांधून बसणे असा अजिबात नाही. मग त्याचा नेमका अर्थ काय? शरणगती म्हणजे आपलं कर्म, आपलं धर्म अत्यंत निष्ठेने आणि शहाणपणाने करणं, पण त्यानंतर भविष्यातील परिणामांचं जे ओझं आपण स्वतःच्या खांद्यावर घेऊन फिरतो ते सोडून देणं. म्हणजे कृती करायची, पण फळाची चिंता सोडायची. हो, माणसाने आपली जबाबदारी पूर्ण ताकदीने पार पाडायची असते, पण प्रत्येक परिणामावर माझंच नियंत्रण असलं पाहिजे हा अहंकार सोडून द्यायचा असतो. यामागील मानसशास्त्र असं आहे की जेव्हा व्यक्ती परिणामांची आसक्ती सोडते तेव्हा तिची पूर्ण ऊर्जा वर्तमानातील कर्मावर केंद्रित होते. आणि तिथे भीतीला जागाच उरत नाही. अगदी बरोबर. म्हणजे कृती 100% करायची, पण माझ्या मनासारखंच घडलं पाहिजे हा अट्टहास सोडायचा. पण मग आपण भविष्यावर एवढं नियंत्रण का ठेवू पाहतो? कारण आपल्याला गमावण्याची भीती असते. हो, जर आपण थोडं अधिक खोलात गेलो तर असं दिसतं की जे आपल्याकडे आहे ते गमावण्याची आपल्याला सतत भीती वाटत असते. मग ती नोकरीतली सुरक्षितता असो, नात्यांमधलं प्रेम असो, बँकेतला पैसा असो किंवा स्वतःचं तारुण्य असो. बरोबर. बहुतांश भीतीचं मूळ या गमावण्याच्या भीतीमध्ये दडलेलं असतं. नक्कीच. प्राचीन ऋषीमुनींना हे पूर्णपणे समजलं होतं की जेव्हा व्यक्ती सुरक्षिततेचा पाया अशा गोष्टींवर रचते ज्या मुळातच बदलणाऱ्या आहेत, तेव्हा तिथे भीती निर्माण होणे अगदी स्वाभाविक आहे. यालाच नश्वरता म्हणतात. म्हणजे जे बदलणारं आहे त्यावर विसंबून राहणे. हो, या जगात जे काही आकाराला येतं ते बदलणार हे निश्चित आहे. शरीर बदलतं, लोक बदलतात, परिस्थिती बदलते. त्यामुळे जेव्हा मानवी ओळख या नश्वर गोष्टींवर आधारित असते तेव्हा भीती एका सावलीसारखी पाठलाग करत राहते. जर एखाद्याने स्वतःची ओळख मी एक तरुण, यशस्वी व्यक्ती आहे अशी बनवली तर ती तारुण्य किंवा यश कमी होण्याची शक्यता त्याला सतत घाबरवत राहील. पण मला इथे थोडं थांबावंसं वाटतं. हे सगळं तत्वज्ञान ऐकायला खूप प्रगल्भ वाटतं, पण जर एखाद्याने हे स्वीकारलं की सर्व काही नश्वर आहे, सगळं बदलणार आहे, तर मग त्याने कशावरही प्रेमच करू नये का? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. जर व्यक्तीने प्रियजनांबद्दल आसक्ती ठेवली नाही, तर ती व्यक्ती भावनाशून्य किंवा कोरडी वाटणार नाही का? प्रेम आणि आसक्ती यातील सीमारेषा नक्की कशी ओळखायची? कारण आसक्ती पूर्णपणे सोडायला सांगणं हे व्यावहारिक वाटत नाही. हा अतिशय नाजूक आणि खरा प्रश्न आहे. पण इथेच वैदिक ज्ञानाची खोली समजून घेतली पाहिजे. वैदिक शहाणपण माणसाला भावनाशून्य होण्यास सांगत नाही. नश्वरतेचा स्वीकार करणे म्हणजे दुःख नव्हे किंवा प्रेम नाकारणे नव्हे. ती एक प्रकारची प्रगल्भता आहे. मग अलिप्तता म्हणजे काय? अलिप्तता म्हणजे प्रेम कमी करणं नव्हे तर आसक्ती कमी करणं होय. या दोन्हीमध्ये एक मूलभूत फरक आहे. जेव्हा आपण आसक्त असतो तेव्हा त्या व्यक्तीवर किंवा वस्तूवर मालकी हक्क गाजवण्याची वृत्ती असते आणि ते गमावण्याची सतत चिंता असते. म्हणजे आसक्तीत भीती असते. हो, आसक्तीत मला काय मिळेल हा विचार असतो. पण अलिप्ततेमुळे माणूस अधिक खऱ्या अर्थाने आणि निरपेक्षपणे प्रेम करू शकतो. कारण तिथे गमावण्याची चिंता आणि भविष्याची भीती नसते, तर फक्त देण्याचा आनंद असतो. हे खूप सुंदर आहे. अलिप्ततेमुळे व्यक्ती जीवनात पूर्णपणे सहभागी होते, पण आपली आंतरिक स्थिरता अशा गोष्टींवर अवलंबून ठेवत नाही ज्या निघून जाणाऱ्या आहेत. येथे एक अतिशय रंजक गोष्ट समोर येते. हे सर्व ऐकताना मला एका नाटकाची आठवण येते. हे एखाद्या नाटकातील अभिनेत्यासारखं आहे, जो स्वतःचं खरं रूप विसरून नाटकातील खलनायकाला खरोखरच घाबरू लागतो. खूप छान साधर्म्य आहे हे. तो विसरून जातो की तो फक्त एक भूमिका साकारत आहे आणि तो खलनायकही एक भूमिकाच आहे. आपणही या बदलणाऱ्या जगाला इतके घट्ट धरून ठेवतो कारण आपण आपलं मूळ शाश्वत स्वरूप विसरलेलो असतो, होय ना? अगदी. जेव्हा व्यक्ती स्वतःला केवळ एक शरीर, एक पद किंवा फक्त एक सामाजिक भूमिका समजते, तेव्हाच भीती खऱ्या अर्थाने जन्म घेते. जर आपण याला अधिक व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं, तो उपनिषदांमधील आत्मज्ञानाची संकल्पना नेमकी हीच आहे. मानवी अस्तित्वात या बदलणाऱ्या शरीराच्या आणि मनाच्या आत एक आत्मतत्व आहे, जे कधीही जन्म घेत नाही आणि ज्याचा कधीही मृत्यू होत नाही. जे नेहमी शाश्वत आहे. हो, जे शाश्वत आहे ते गमावण्याच्या भीतीने कधीही घाबरत नाही. स्तुती किंवा निंदा, नफा किंवा तोटा यांनी ते कमी होत नाही. पण होतं काय की माणूस या बाह्य जगाशी एवढा एकरूप होतो की या आतल्या अचल तत्वाचा विसर पडतो. आणि मग असुरक्षितता येते. अगदी बरोबर. जेव्हा याचा विसर पडतो तेव्हा तो स्वतःला असुरक्षित मानू लागतो आणि मग भीती सामर्थ्यवान होते. ही निर्भयता कोणत्याही बेजबाबदारपणाची किंवा अहंकाराची नाही,
तर जग ज्याला स्पर्श करू शकत नाही अशा शाश्वत तत्वाची जाणीव असल्याची आहे. आणि या स्मरणामध्ये ईश्वराचं स्मरणही तितकंच महत्वाचं आहे. कारण जेव्हा ईश्वराचं स्मरण कमी होतं तेव्हा माणूस या अवाढव्य विश्वात स्वतःला एकाकी समजू लागतो. त्याला वाटतं की या प्रचंड चक्रात तो एकटाच लढत आहे. अगदी तसंच. जेव्हा मनाला वाटतं की या विश्वात आपण एकटे आहोत आणि सर्व काही केवळ आपल्या मर्यादित शक्तीवर, आपल्या नियोजनावर आणि हुशारीवर अवलंबून आहे, तेव्हा साहजिकच काळजी आणि भीतीचं ओझं जड होतं. कारण माणसाला स्वतःच्या मर्यादा माहीत असतात. हो, कारण अहंकाराला स्वतःच्या मर्यादांची जाणीव असते. त्याला माहीत असतं की तो सगळं काही नियंत्रित करूच शकत नाही. पण जेव्हा ईश्वराचं स्मरण खऱ्या अर्थाने केलं जातं, तेव्हा भक्तीमुळे हृदयाला असा एक आधार मिळतो जो केवळ तर्काने कधीच मिळत नाही. म्हणजे एक विश्वास निर्माण होतो. हो, व्यक्तीला जाणवू लागतं की जीवन ही केवळ एक यादृच्छिक किंवा गोंधळाची अवस्था नाही, एक उच्च स्तरावरची व्यवस्था आहे. जरी कर्म करावं लागत असलं तर या अस्तित्वाचा भार एकट्याला व्हायचा नाहीये, हा एक प्रचंड मोठा मानसिक दिलासा असतो. भक्ती हा तर्काच्या पलीकडचा आधार आहे, हे नक्कीच समजण्यासारखं आहे. पण मला इथे एक शंका विचारायची आहे. बोला ना. ही सगळी तात्विक चर्चा ठीक आहे. आपण आत्मतत्व, अलिप्तता, ईश्वराचं स्मरण यावर बोललो. पण जेव्हा प्रत्यक्षात एखादं संकट समोर येतं, जेव्हा शरीरात भीतीची धडधड जाणवते, जेव्हा पोटात गोळा येतो, श्वास कोंडल्यासारखा वाटतो, तेव्हा या तत्वज्ञानाचा प्रत्यक्ष कसा उपयोग करायचा? फक्त जणू काही साक्षात मृत्यू समोर उभा आहे. बरोबर. अशावेळी मी आत्मा आहे हे म्हणणं फारसं उपयोगी पडत नाही. अशा क्षणी प्रत्यक्ष काय करावं? हा अत्यंत व्यावहारिक आणि आवश्यक प्रश्न आहे. कारण शारीरिक पातळीवर जाणवणारी भीती तत्वज्ञानाने लगेच शांत होत नाही. अशावेळी वैदिक परंपरा आपल्याला साक्षीभाव जोपासण्याची आठवण करून देते. साक्षीभाव म्हणजे नेमकं काय? याचं एक विशिष्ट मानसशास्त्र आहे. जेव्हा शरीरात धडधड होत असते, श्वास वेगवान होतो, तेव्हा आपण स्वतःला त्या स्थितीशी एकरूप करतो आणि मी घाबरलो आहे असं म्हणतो. पण साक्षीभाव शिकवतो की भीती शरीरातून आणि मनातून वाहत असेल, पण त्या प्रवाहाकडे पाहणारी एक जाणीव तिथे असते. म्हणजे स्वतःला वेगळं करणं. हो, जेव्हा व्यक्ती जाणते की माझ्या शरीरात भीती आहे, छातीत धडधड होत आहे, पण मी ती भीती नाही, मी फक्त तिला पाहणारा साक्षीदार आहे, तेव्हा भीती आणि खऱ्या अस्तित्वामध्ये एक मानसिक अंतर निर्माण होतं. यामुळे भीती त्वरित नाहीशी होत नाही, पण तिचं गिळंकृत करण्याचं सामर्थ्य नक्कीच कमी होतं. पण बोलण्यासाठी साक्षीदार व्हा असं सांगणं खूप सोपं आहे. जेव्हा प्रत्यक्ष भीती समोर उभी असते, जेव्हा मन पूर्णपणे गोंधळलेलं असतं आणि शरीरात ॲड्रेनालिन उसळलेलं असतं, तेव्हा मी वेगळा आणि भीती वेगळी असा विचार करून 2 पावलं मागे कसं जायचं हे प्रत्यक्षात खूप कठीण आहे. ते नक्कीच कठीण आहे आणि म्हणूनच शास्त्र पूर्णपणे भीती जाण्याची वाट पाहण्यास सांगत नाहीत आणि इथेच धर्माचरण महत्वाचं ठरतं. धर्माचरण? हो, अनेकदा माणूस असा विचार करतो की आधी माझी भीती दूर होऊ दे, आधी मला आत्मविश्वास येऊ दे आणि मग मी योग्य ते पाऊल उचलेन. पण वैदिक शहाणपण एक वेगळा दृष्टिकोन देतं. म्हणजे भीती वाटत असतानाही पुढे जाणं. अगदी. ते सांगतं की भीती वाटत असतानाही जेव्हा व्यक्ती धर्माचरण करते, म्हणजे जे योग्य कर्म आहे ते करत राहते, तेव्हा ते धैर्याचे खरे लक्षण असते. भीती असतानाही सत्य बोलणे, भविष्य अनिश्चित असतानाही आवश्यक ते पाऊल उचलणे, स्वतःची जबाबदारी पार पाडणे. जेव्हा शरीर घाबरलेलं असतानाही व्यक्ती योग्य दिशेने पाऊल टाकते, तेव्हा मनाला आणि मेंदूला हे नव्याने शिकायला मिळतं की भीतीपेक्षा आपला धर्म, आपलं कर्तव्य अधिक बलवान आहे. कृतीतूनच भीतीवर मात करता येते. म्हणजे धैर्याचा अर्थ भीती नसणे असा नाही, तर भीती असतानाही योग्य कृती करणे असा आहे. हे खूपच स्पष्ट करणार आहे. पण साक्षीभाव आणि धर्माचरणासोबतच दैनंदिन जीवनात या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी, या मानसिकतेला बळकटी देण्यासाठी वैदिक परंपरेत कोणते व्यावहारिक मार्ग सांगितले आहेत? कारण हे एका दिवसात साधणारं नक्कीच नाही. नाही, हा एक सततचा सराव आहे. आणि म्हणूनच वैदिक परंपरेत मनाला स्थिर करण्यासाठी काही अत्यंत व्यावहारिक दैनंदिन सराव सांगितले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे प्रार्थना. खऱ्या मनातून केलेली प्रार्थना माणसाला त्याच्या आतील एकाकीपणाच्या भावनेतून बाहेर काढते. ती एक जोडणी निर्माण करते. दुसरा अतिशय प्रभावी मार्ग आहे मंत्रजप. मंत्रांचं उच्चारण मनाला काळजीच्या एकाच चक्रातून बाहेर काढून एक पवित्र लय देतं.
कारण काळजी म्हणजे तरी काय? अगदी. काळजी म्हणजे काय तर नकारात्मक गोष्टींचा सतत केलेला जप. त्याऐवजी जेव्हा मन एका पवित्र ध्वनीवर लक्ष केंद्रित करतं तेव्हा मेंदूमधील विचारांची गुंतागुंत शांत होते आणि आतील वातावरण बदलतं. तर या सर्वांचा नेमका अर्थ काय आहे? हे जे जप करणं, प्रार्थना करणं आहे, हे केवळ काही जुने कर्मकांड आहेत का? अजिबात नाही. हे केवळ कर्मकांड नाहीत तर ते मनाचे पोषण करण्याचे आणि त्याला बळकट करण्याचे शास्त्रशुद्ध मार्ग आहेत. हां. यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे पवित्र ग्रंथांचे वाचन आणि चांगल्या सकारात्मक विचारांच्या लोकांची संगत, ज्याला आपण सत्संग म्हणतो. भीती नेहमी एकटेपणात आणि अंधारात वाढते. हो, आणि चांगल्या लोकांच्या संगतीत स्थैर्य मिळतं. बरोबर. जेव्हा माणूस आध्यात्मिकदृष्ट्या स्थिर आणि प्रगल्भ लोकांच्या संगतीत असतो तेव्हा त्यांचं स्थैर्य त्याच्यातही झिरपू लागतं. आणि एक अतिशय व्यावहारिक गोष्ट शास्त्र सुचवतात ती म्हणजे अनावश्यक भीती निर्माण करणाऱ्या गोष्टींना मनात प्रवेश न देणे. म्हणजे काय न ऐकायचं ते ठरवणं. हो. आजच्या जगात जिथे सतत नकारात्मक माहितीचा, बातम्यांचा भडीमार होत असतो तिथे आपल्या मनाचं रक्षण करणं, काय पाहायचं आणि काय ऐकायचं यावर नियंत्रण ठेवणं हा पळपुटेपणा नसून अत्यंत आवश्यक असा शहाणपणा आहे. म्हणजे आपण काय पाहतो, काय ऐकतो आणि कोणासोबत वेळ घालवतो याचा थेट परिणाम आपल्या भीतीवर आणि असुरक्षिततेवर होतो. हे खरोखरच खूप विचार करायला लावणार आहे. या संपूर्ण चर्चेचा सारांश काढायचा झाला तर असं म्हणता येईल की वैदिक ज्ञानानुसार भीतीवर मात करणे म्हणजे भावनाशून्य होणे नव्हे किंवा मला कशाचीच भीती वाटत नाही असा खोटा डौल मिरवणे नव्हे. हो, अगदी खरं. स्वरूपाशी जोडले जाणे आहे. अनिश्चिततेला आपला शत्रू न मानता ईश्वरावर, धर्मावर आणि स्वतःच्या आत असलेल्या आत्मतत्वावर विश्वास ठेवून जगणे आहे. अगदी अचूक. भीती कदाचित अधूनमधून येत राहील कारण शेवटी मानवी शरीर हे मर्यादांनी बांधलेलं आहे आणि हे जग सतत बदलणार आहे. शारीरिक अस्तित्वाला धोके असणारच. पण महत्वाची गोष्ट ही आहे की ती भीती आता जीवनाची शासक बनून राहणार नाही. ती निर्णय ठरवणार नाही. वैदिक ज्ञान हेच शिकवतं की भीतीचं मूळ हे आसक्ती, विस्मृती आणि चुकीच्या ओळखीमध्ये आहे. आणि म्हणूनच ते निष्क्रिय न होता शरण जाण्यास शिकवतं. हो. आक्रमक न होता धैर्यवान होण्यास आणि कोरडे न होता अलिप्त राहण्यास शिकवतं. खरंच हा दृष्टिकोन जीवनाकडे पाहण्याची एक नवी आणि अत्यंत शांत दृष्टी देतो. या प्रवासात स्वतःशी प्रामाणिक राहणे, योग्य मार्गावर चालणे आणि सतत त्या शाश्वत सत्याचे स्मरण करणे महत्वाचे आहे. नक्कीच. पुढच्या वेळी जेव्हा मनात भीतीची धडधड निर्माण होईल, जेव्हा भविष्याची चिंता सतावू लागेल, तेव्हा ही भीती कशी घालवू असा विचार करण्याऐवजी स्वतःला हा प्रश्न विचारून पहा. माझी कोणती आसक्ती सध्या घाबरत आहे? मी असं काय गमावण्याच्या भीतीने अस्वस्थ आहे? आणि कोणते असे शाश्वत सत्य आहे ज्याचा या क्षणी विसर पडला आहे? खूपच सुंदर विचार आहे हा. हा प्रश्न माणसाला त्या खोल शांततेकडे घेऊन जातो जी कोणत्याही अनिश्चिततेपेक्षा अधिक मोठी आणि अधिक शाश्वत असते. आधुनिक जीवनासाठी वैदिक ज्ञान या मालिकेत आज आपण इथेच थांबूया. पुन्हा भेटूया अशाच एका सखोल विषयासोबत. नमस्कार.